नमस्कार मंडळी. तर मी गेली होती बघा बहिणीच्या गावाला आणि दुसरं माहेर म्हणजे आपल्या बहिणीचं गाव असते आणि माझ्या बहिणीला आत्याच्या घरी दिले त्यामुळं तर काहीच वाटत नाही. कारण दोन्ही नाते सेमच आहेत. इतकं भारी वाटतंय ना वातावरण वगैरे गावाकडचं. अजून पाऊस वगैरे तर काही नाही बघा. आणि हा बाळ ना इतका आगाऊपणा करते. माझ्या बहिणीचा नातू आहे, तो म्हणतो कॉक फिरवायला जाऊया. शेतातली कामे त्यांची बघून खूप त्याला पण आवडते बघा. आणि वातावरण पण सकाळी मस्त होतं. तर आम्ही म्हटलं चला माझी बहीण, आता मी घरी आली तरी ती रानात बायका कामाला आहेत म्हणून गेली बघा. शेतकऱ्यांचं असं असतंय, जरी पाहुणे वगैरे आले तरी त्यांच्या बायका कामाला सांगितलेल्या असतात. पुन्हा बायका येत नाहीत, कामाला भेटत नाहीत. त्यामुळं माझी बहीण पण गेली होती. मग आम्ही पण सगळे पाठीमागून जाणार होतो. सगळ्यांनी आवरलं वगैरे आणि आम्ही गेलो होतो. तो उचलून घे म्हणून अनुष्काच्या पाठीमागे लागला होता. माहोनी त्याची मज्जा केली. चला आपण लवकर कोण जातं. इतकी मज्जा आली ना त्याच्यासोबत. तो आम्ही माघारी आल्यावर सुद्धा म्हणतोय तुम्ही माघारी येता का रिटर्न. तर उलटं पळा म्हटले होतं, सगळ्यात शेवटी राहिला. तर इथं बघा पोचलो आम्ही. खूप लांब होतं थोडंसं अंतर. हा बहिणीचा मुलगा आहे. माझी बहीण तर तुम्हाला ओळखायला येणार नाही. सगळं तोंड वगैरे पॅक करून ठेवलं आहे, कारण ऊन वारा वगैरे भरपूर लागतो आहे. आम्ही थोडा वेळच गेलो, थोडीशी तिला मदत केली. तर इतकं ऊन लागलं ना, लगेच सगळे म्हणायला लागले चला घरी चला घरी. डाळिंबीची बाग त्याने धरलेले, त्यामुळं आगारा आलेलं काढायचं काम सुरू आहे. आणि वातावरण पण छान होतं. मुलांनी तर खरंच खूप एन्जॉय केले. हा बारका तर इतका म्हणजे हे करत होता ना. आता सगळे छोटे छोटे आगारा आलेले शेंड्यापासून बुडक्यापर्यंत त्यांचं काढायचं काम सुरू होतं. हा माझ्या बहिणीचा मुलगा ना, हा तर झाडाखाली निवांत झोपत होता. अनुष्काच्या मागं होता तो. पळून पळून थकला होता, त्यामुळे झाडाखाली थोडा वेळ आराम केला. आणि आहोंनी आम्ही पण थोडंसं म्हटलं बघूया आम्हाला पण जमतं आहे का. माझ्या बहिणीची मजा करत होतो, आम्हाच्यासाठी शेती दे म्हणून. तिथून आलो आम्ही घरी. तर बाळाला घेऊन बसले होते बघा. माझे भाऊजी आणि आहो वगैरे बसले होते अंगणामध्ये. हा बारका तर इतका बसतो ना ट्रॅक्टरवर, म्हटलं त्याच्या नावावर करून द्या. त्याला खूप आवडते. तो म्हणतो मी फवारा मारायला जाऊ का दादा, मी फवारा मारून येतो. असं सगळं म्हणजे त्याला आवडतं आहे. खूप ट्रॅक्टरवर प्रेम आहे त्याचं. खेळायला आणलं तरी ट्रॅक्टर मोडलं तरी तो खेळतच राहतो आहे. माणसं असली की खरंच खूप भारी वाटते. आणि आपल्या माणसात त्याहून भारी वाटते. कारण माझ्या बहिणींच्या सासऱ्यांना म्हणजे मामांना आम्ही भेटायला गेलो होतो. त्यांचं छोटंसं ऑपरेशन झालं होतं. म्हटलं भेटून येऊया, कारण नंतर एकदा स्कूल सुरू झाल्या का जाताच येत नाही. म्हणून एका दिवसातच जाऊन आलो बघा. मुलांना खूप राहावं वाटत होतं आणि बारका पण तो म्हणत होता राहावा अजून. तर सगळेजण मिळून आम्ही इथं बाहेर मस्त बसलो होतो. तर ते म्हटले भाऊजी आमची थोडासा व्हिडिओ घे. तर म्हटलं चला घेऊया. मी पण ट्रॅक्टरवर बसली होती, पण माझे 1-2 फोटो काढले फक्त. आजच्यापुरतं एवढंच. पुन्हा भेटू.